उपवासाला नेहमीचं तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी. बघा इथे 1 वाटीभर वरई म्हणजे भगर घेतलेली आहे. मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतली आणि पाव वाटी साबुदाणा. हा मिक्सरला फिरून छान अशी फाईन पावडर तयार करून घेतलेली आहे. आता यातली 1 वाटीभर आपण हे पीठ जे तयार झालंय ते काढून घेतलंय. त्यामध्ये 1 वाटीभर दही आणि 1 वाटीभर पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मिश्रण कोरडं वाटलं म्हणून अर्धी वाटी आपण इथे पाणी अजून टाकून घेतलेलं आहे. मिक्स करायचं आहे आणि एक 10 मिनिटासाठी रेस्टला बाजूला ठेवायचं आहे. 10 मिनिटानंतर एक किसलेला बटाटा स्वच्छ धुवून पिळून घेतलेला आहे तो टाकून घेतला आहे आणि हिरवी मिरचीचं वाटण, थोडीशी कोथिंबीर आवडत असल्यास टाका किंवा नाही टाकली तरी चालेल आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे. थोडेसे चिली फ्लेक्स टाकून घेतले आणि एक पाव चमच्याला कमी आपण इनो टाकून घेतलं आहे. त्यावर थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे, अर्धा चमचा मिक्स केलं आहे. अप्पेपात्र गरम करून यामध्ये तेल सोडून घेतले. बॅटर टाकून दोन्ही बाजूनी खरपूस असे भाजून घ्यायचे. दह्यासोबत गरमागरम अप्पे सर्व करा.